नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये धर्मादाय आयुक्तालय याची अपडेट पाहणार आहोत. तर आपण 4 ते 12 नोव्हेंबरपर्यंत वेगवेगळ्या पदासाठी जे पेपर दिलेले होते त्याची पहिली उत्तर तालिका ही 17 नोव्हेंबर रोजी लागली होती. त्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणत होते की सर दुसरी उत्तर तालिका कधी लागणार आहेत. तर मित्रांनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. 22 डिसेंबर रोजी दुसरी उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ती दुसरी उत्तर तालिका तुम्हाला कोठे पाहायला मिळणार आहे, त्याची लिंक तुम्हाला कोठे पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या उत्तर तालिकेनुसार कोणाचे मार्क वाढलेले आहेत आणि अजूनही आफ्टर नॉर्मलायझेशन कोणाचे किती मार्क वाढणार आहेत. त्यानंतर जर एखादा प्रश्न रद्द झाला असेल तर त्याचे मार्क आपल्याला भेटणार आहेत का आणि कास्ट वाईज कट ऑफ किती लागणार आहे, हे संपूर्ण माहिती विद्यार्थी मित्रांनो आपण या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्याच्यामुळे आपली व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो धर्मादाय आयुक्तालय याची सेकंड आन्सर शीट डाउनलोड करायची असेल तर त्याची लिंक तुम्हाला कुठे भेटणार आहे, तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर काही डाऊट असतील तर आपण येथे इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे आल्यानंतर धर्मादाय आयुक्तालय दुसरी अंतिम उत्तर तालिका उपलब्ध झाली आणि त्याची लिंक आपण येथे प्रोव्हाइड केलेली आहे. जर तुम्हाला दुसरी उत्तर तालिका डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला दिसेल. तर तुम्हाला येथे रजिस्ट्रेशन ID, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं लॉग इन एरर येत असणार आहे. तर ते का होतं, तर बघा आपण बऱ्याच दिवसांपासून लॉग इन केलेलं नसतं, त्याच्यामुळे हा लॉग इन एरर येत असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर खाली 2 ऑप्शन दिलेले आहेत, फॉरगेट युजर पासवर्ड आणि चेंज पासवर्ड. जर तुम्हाला आधीचा युजर ID माहीत असेल तर तुम्हाला चेंज पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा नवीन पासवर्ड जनरेट करायचा आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं लॉग इन एरर येत असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरवरून इंटरनेट ब्राउझर हा ॲप घ्यायचा आहे. त्याच्याने तुमचं 100% लॉग इन होणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व माहिती टाकून घेऊया. सर्व माहिती टाकून झाल्यानंतर तुम्हाला या लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला असे 3 चेकबॉक्स दिसणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला मधील अप्लाय पोस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अप्लाय पोस्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला दिसेल. त्यामध्ये तुम्ही किती पदांसाठी अर्ज केले होते त्या सर्वच पदांची तुम्हाला उत्तर तालिका दिसणार आहे. मी सिनियर क्लर्क पदासाठी केला होता, तर मला असा एकच सिनियर क्लर्क पदाचा अप्लाय दिसत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला या डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो असे 3 परत ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकंट डिटेल, पेमेंट स्लिप आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्ड असे 3 ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला या तिसऱ्या ऑप्शन कॅन्डिडेट रिस्पॉन्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे क्लिक हिअर टू जनरेट इट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची दुसरी उत्तर तालिका डाउनलोड झालेली आहे. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आम्हाला इतके मार्क मिळालेले आहेत, आमचं सिलेक्शन होईल का? तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या यूट्यूबच्या या व्हिडिओमध्ये कमेंट करायची आहे. कमेंट कशी करायची आहे, तर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला होता, तुमची कास्ट कोणती आहे आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत, हे तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कमेंट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण 1 ते 2 दिवसांमध्ये कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकतो सर्वच पदांचा, हे आपण डिटेल व्हिडिओ बनवू. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्लिअर होईल की कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल, आपला सेफ स्कोर काय आहे, हे सर्व आपल्याला क्लिअर होईल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणतील की सर रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळालेले आहेत का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शिफ्टमध्ये माझ्या बॅचमध्ये कोणताही प्रश्न रद्द झालेला नाही आहे. परंतु माझ्या अंदाजानुसार TCS आता रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क देत नाही आहे. म्हणजे जर तुम्ही कोणत्याही प्रश्नावर आक्षेप घेतला असेल आणि जर तो प्रश्न रद्द झालेला असेल तर तो प्रश्न तुम्हाला इग्नोर करायला सांगते, त्याचे मार्क तुम्हाला कोणालाच दिले जात नाही. त्यानंतर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका पडली असेल की सर आता नॉर्मलायझेशन अजून बाकी आहे, त्यामुळे आता आमचे मार्क वाढणार का? तर नक्कीच मित्रांनो तुमच्या सर्वांचे नॉर्मलायझेशन नंतर मार्क वाढणार आहेत. तर त्या नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढू शकतात, तर बघा मित्रांनो 10 ते 12 मार्कांचं प्लस मायनस होत असतं. नॉर्मलायझेशनमध्ये आपले मार्क वाढतात किंवा कमी होऊ शकतात. हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयाच की कोणाचे किती मार्क वाढतील आणि कास्ट वाईज कट ऑफ नंतर कोण सेफ स्कोअरमध्ये आहेत. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.